नमस्कार, स्वरजाटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात उन्हाळा विशेष अतिशय चटकदार खूप चविष्ट अशी कैरीच्या आमटीची किंवा कैरीच्या सारची रेसिपी। थोड्या वेगळ्या पद्धतीने आज आपण हे कैरीचं सार बनवणार आहोत। याआधी देखील कैरीच्या साराची एक वेगळी रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे। ही रेसिपी देखील खूप अप्रतिम आहे। उन्हाळ्याच्या दिवसात गरमागरम भातावर खायला हे सार खूप मस्त लागतं। चला तर मग बघूयात आता याची कृती। कैरीचं सार बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मध्यम आकाराची कैरी। हे बघा, ही तोतापुरी कैरी मी इथे घेतली आहे। तुम्हाला जर जास्त आंबट सार आवडत असेल तर तुम्ही गावरान कैरी घेऊ शकता। कैरीची साल काढून मी ही कापून घेतली आहे, बरोबर 1 वाटी आहे। सर्वप्रथम एका कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घालूया आणि मंद आचेवर ही चना डाळ आता आपल्याला भाजून घ्यायची आहे। अगदीच 1-2 थेंब तेल घालूया म्हणजे डाळ छान खरपूस भाजली जाईल। हे बघा, डाळ छान हलक्या तांबूस रंगावर भाजून झाली। आता यामध्ये 8 ते 10 काजू घालूया आणि हे काजू देखील अगदी 1-2 मिनिटांसाठी आपण भाजून घेऊ। काजू घातल्यामुळे या साराला खूप मस्त टेक्स्चर येते आणि याची चव देखील वाढते। हे बघा, डाळ आणि काजू मस्त भाजून झाले, छान हलकासा रंग याचा बदलला आहे। आता आपण गॅस बंद करू आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये चवीनुसार बॅडगी मिरचीचं तिखट घालूया। बॅडगी मिरचीचं तिखट हे फार तिखट नसतं, पण यानी साराला रंग खूप मस्त येतो। पण गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला हे कढईमध्ये घालायचं आहे, नाहीतर तिखट करपून जाईल। तुमच्याकडे जर अख्ख्या बॅडगी मिरची असतील तर तुम्ही त्या देखील वापरू शकता। माझ्याकडे नाही म्हणून मी इथे बॅडगी मिरचीचं तिखट वापरलं आहे। आता जरा वेळासाठी हे परतून घेतलं। आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया। फार वेळ देखील परतायला नको, नाहीतर तिखट करपून जाईल। हे बघा, भाजलेली ही डाळ आणि काजू आता आपण पूर्णपणे थंड करून घेऊया। भाजून गार झालेली ही डाळ आणि काजू आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे। आता आपण मिक्सरला याची बारीक पूड करून घेऊ। हे बघा, डाळ आणि काजूची मी बारीक पूड करून घेतली। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया आणि छान बारीक याची पेस्ट आपण करून घेऊ। हे बघा, डाळ आणि काजूची अशी छान बारीक पेस्ट मी करून घेतली आहे। शक्य तेवढं बारीक वाटा म्हणजे साराचं किंवा आमटीचं जे टेक्स्चर आहे ते खूप मस्त येईल। इथे कढईमध्ये फोडणीसाठी साधारण 1 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया, चिमूटभर मेथी दाणे, चिमूटभर जिरे घालूया, फार तेल घालू नका, अगदी 1 टेबलस्पून तेलच घाला। जिरं, मोहरी, मेथी दाणे छान तडतडले। आता यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग घालूया आणि ह्या कापलेल्या कैरीच्या फोडी आता यामध्ये 1 वाटी पाणी घालू। यावर झाकण ठेवू आणि ह्या कैरीच्या फोडी मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये झाकण काढून हे ढवळून घ्या आणि पाणी जर कमी वाटत असेल तर अजून थोडं पाणी घाला। कैरीच्या फोडी मऊ शिजायला हव्या। हे बघा, तुम्ही बघू शकता ही कैरी छान मऊ शिजली आहे। आता आपण याला थोडंसं मॅश करून घेऊ। अगदी खूप बारीक देखील मॅश करायची नाही, मध्ये मध्ये थोड्या थोड्या फोडी राहायला हव्या। थोडं मॅश करू म्हणजे छान मिळून येईल। आता यामध्ये हे जे आपण वाटण केलं होतं डाळीचं आणि काजूचं ते घालूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि ते पाणी देखील यात घालू
आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, अर्धी वाटी गूळ घालणार आहे। गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता 2-3 मिनिटांसाठी आपण हे शिजवून घेऊ, म्हणजे गूळ यामध्ये नीट विरघळेल। हे बघा 4 ते 5 मिनिटांसाठी हे छान शिजलं आहे। आता सर्वात शेवटी म्हणजे गॅस बंद करायच्या आधी आपल्याला यामध्ये नारळाचं दूध घालायचं आहे। साधारण 2 वाटी नारळाचं दूध आहे। मध्यम असं दूध मी घेतलं आहे, खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही। नारळाचं दूध घातल्यानंतर आपण गॅस बंद करून टाकूया आणि हे एक वेळा नीट मिक्स करून घेऊ। तुम्हाला या साराची किंवा आमटीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये नारळाचं दूध घालू शकता। भातावर खाण्यासाठी अशी मध्यम कन्सिस्टन्सी छान वाटते, खूप पातळ नको, पण पिण्यासाठी करायचं असेल तर तुम्ही नारळाचं दूध जास्त घाला किंवा शिजताना पाणी जास्त घाला। नारळाचं दूध घातल्यानंतर हे फार वेळ शिजवायचं नाही, लगेचच गॅस बंद करून टाकावा। तुम्ही बघू शकता हे छान मिक्स झालं। मध्यम कन्सिस्टन्सी याची आहे, कारण मला हे भाताबरोबर खायचं आहे। भातावर खाण्यासाठी अतिशय चविष्ट आंबट गोड आणि क्रीमी असं कैरीचं सार तयार आहे। तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर खूप क्रीमी आणि सुमधुर असं हे कैरीचं सार तयार होतं। सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी आहे, नक्की करून बघा। गरमागरम आणि अतिशय चविष्ट चटकदार असं कैरीचं सार किंवा कैरीची आमटी तयार आहे। भाताचं छान आळं करायचं आणि त्यामध्ये ही क्रीमी अशी आमटी। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।